हरी हरी संतांचा महिमा तो हो दुर्गा संतांचा महिमा तो हो दुर्गा भिकांचे काम नाही संतांचा महिमा तो हो संतांचा महिमा तो भिकांचे काम नाही झाली म्हैस झाली म्हैस होईल काय काम झाली म्हैस झाली म्हैस होईल काय काम तुका भये अंगे वावे ते का भले अंगे वावे ते समय भान येईल करू तुका भले अंगे वावे ते का भले अंगे वावे ते समय भान येईल झाले म्हैस गाय झाले म्हैस गाय होईल काय काम
संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, आणि शाब्दिकांचे काम नाही ते. बहु दुधर जरी झाली म्हैस गाय, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. बहु दुधर जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु. पांडुरंगा बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण.
तेची वंदो श्री गुरु चरण श्री गुरूंचे ते नमस्कार हे आता करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्राप्त प्रसंगी सालाप्रमाणे किती वर्ष झाली? 18 वर्ष 33 वर्ष चालत आलेला हा अखंड आहे ना यज्ञ भाग्यवंतानो या नाम यज्ञाची आणखी दुसरी कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व
कोणतं मंडळ आहे? रुक्मिणी विठ्ठल मंडळ नाही. मंडळाचे पदाधिकारी असतील, खजिनदार असतील, सेक्रेटरी असतील, उपसेक्रेटरी असतील नाही का. श्री हिरालाल रघुनाथ भोईर विश्वस्त, श्री गणेश आनंद भोईर अध्यक्ष, श्री दीपक रघुनाथ पाटील उपाध्यक्ष, श्री नरेंद्र महेंद्र नारायण म्हात्रे सेक्रेटरी, भरत रामचंद्र पाटील खजिनदार, श्री सदस्य उदय आनंद बोरकर, श्री शरद सीताराम पाटील, श्री संतोष माणिक पाटील, श्री विलास भालचंद्र पाटील, श्री हेमंत आत्माराम पाटील, श्री ज्ञानेश्वर जगन्नाथ पाटील, श्री जितेंद्र वासुदेव म्हात्रे, आणखी सर्व पदाधिकारी भाग्यवंतांनो, तुम्हा सर्वांच्या कृपा आशीर्वादाने या पवित्र भूमीमध्ये आणखी सेवा करण्याचा योग आला. तुम्हा सर्व संत मायबाबांचे दर्शन घेण्याचा योग भाग्यवंतांनो ज्यांच्यामुळे आला ते आमचे बंधू हरिभक्तपरायण रवी महाराज घोलप. भाग्यवंतांनो तुम्हा सर्व मंडळाचे मी मनपूर्वक आभार मानतो. सुंदर कार्यक्रम, सुंदर नियोजन. कारण पवित्र ते कुळ पावन तो देश, आणि तेथे हरीचे दास जन्म घेती. विचारलं कुणी? भीष्माचार्याने विचारलं. नाही, भीष्माचार्यांना विचारलं दुर्योधनाने. पितामह भीष्माचार्य, पांडवांचा 12 वर्षाचा वनवास पूर्ण झालेला आहे नाही का. 1 वर्षाचा अज्ञातवास हाही पूर्ण झालेला आहे. आता पांडव असतील कुठे? भीष्माचार्याने सांगितलं, दुर्योधना, ज्या ठिकाणी सुजलाम सुफलाम भूमी असेल, ज्या ठिकाणी फळ झाडे सदा फळ देणारी असतील, त्या ठिकाणी निश्चित समजावं पांडव त्या ठिकाणी आहे. ते हरीचे दास जन्म घेते. भाग्यवंतानो, सेवेसाठी घेतलेला अभंग ज्यांचा आहे, ज्याने जगाचा संसार सुखाचा करण्यासाठी भाग्यवंतानं स्वतःच्या संसाराची होळी केली. जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसाराच्या नावे घालून या शून्य, आणि वाढता पुण्य धर्म केला, धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, धर्म केला, संसाराच्या नावे नावे भाग्यवंतानं तुमचा आमचा संसार सुखाचा करण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या संसारावरची तुळशी पत्र ठेवलं नाही का, संसाराला लात मारली, लाताडीला हा संसार केला षडउर्मिशी मार. संसाराला लात मारली किंवा लाता हानीला संसार केला षडउर्मिशी मार. संसाराला लात मारून काय केलं तुकोबरायांनी?
समाजाला छळणाऱ्या समाजकंटकांना सरळ करण्याचं कार्य ज्यांनी भाग्यवंतांनो हातामध्ये घेतलंय, नवे नवे समाजाच्या धर्मश्रद्धेला तत्वचिंतनाची जोड देऊन जगातील आणखी जडत्व नाहीसे करण्याचे कार्य ज्यांनी हातामध्ये घेतलं, सत्य सकस निकस विचाराची कास हातामध्ये धरून समाजाला छळणाऱ्या समाजकंटकांना, भोंदू बाबांना, खळांना, नास्तिकांना आणखी सरळ करण्याचे कार्य ज्याने हातामध्ये घेतलंय, दुका म्हणे खूळ आणि संता पीडिती चंडाळ, त्या कळांनाही सरळ केले, खळांना सरळ करून भाग्यवंतांनो त्यांनाही सन्मार्गाला लावले आणि खळांना नास्तिकांना सरळ करून सन्मार्गाला लावून भाग्यवंतांनो हे सर्व जग ज्याने हरिभजनाने ढवळून काढले, हरिभजनी हे हरिभजनी ढवळिले जीव आणि चुकविला लाग कळी काळाचा। सर काळ हा सर्व जगाला ग्रासत आहे नाही का, अवघेची विश्वग्राशी येले काळी आणि एकची निराळे हरीची नाम नाही का। काळ सर्व जगाला ग्रासत आहे भाग्यवंतानो, तो काळ महाराज म्हणतायत आता आमच्या समोर काही बळ करू शकत नाही नाही का। तुका म्हणे काळ आता करू न शके बोल, तो काळ आता आमच्या समोर काही बळ करणार नाही, कारण त्या काळाच्या माथ्यावरती आम्ही पाय दिलेला आहे नाही का। काळ खाये आंबे माता दिला पाये, आंबे माता दिला पाये, आंबे माता दिला काय म्हणताय जगद्गुरु तुकोबराया, जो काळ सर्व जगाला ग्रासत आहे त्या काळाच्या माथ्यावरती आम्ही पाय दिलेला आहे नाही का। जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, ज्याने काळावरती विजय मिळवून काळाची पायरी करून स्वदेही वैकुंठाला गेले, ते देऊंचे महावैष्णव श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबराया, जगद्गुरु तुकोबरायांचा सेवेसाठी घेतलेला तिरचरणाचा अभंग आहे। अभंग संतपर प्रकरणातील आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया आपल्या जीवनामध्ये आलेला आनंद अनुभव आणि जगासमोर अधिकारवाणीने व्यक्त करता येत नाही का। कारण संत हे आपल्या जीवनामध्ये आलेला अनंत अनुभव जगासमोर अधिकारवाणीने व्यक्त करत असतात, कारण तो अनुभव जगाला सुख देणारा अनुभव
अनुभवाले अंगा ते या जगात येत असे. संत महात्मे आपल्या जीवनामध्ये आलेला अनंत अनुभव आणखी जगाला विशद करून सांगतात. तो अनुभव भाग्यवंतानु जगाला सुख देणारा अनुभव असतो, जगाला सुख प्रदान करणारा अनुभव असतो. अनुभव दोन प्रकारचा, एक भ्रम आणि दुसरा प्रमा. तुमचा आमचा अनुभव भ्रमरूप आहे नाही का? तुमचा आमचा काय अनुभव असणार हो? ल्यावे खावे बरे असावे सदैव आणि हेची धरी हाव संसारी. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. याच्या वेगळा आपला अनुभव आहे का? नाही. खायला चांगलं पाहिजे, कपडे चांगले पाहिजे नाही का? घरामध्ये धनधान्य झालं पाहिजे, संपत्ती आली पाहिजे. हा तुमचा आमचा भाग्यवंतानो संसारिक जीवाचा अनुभव आहे. हा अनुभव कितपर्यंत खरा आहे हो नाही का? हे संसारिक सुख जे आहे, हे संसारिक सुख नश्वर सुख आहे नाही का? नाशिवंत सुख आहे. त्या सुखाची शाश्वती आहे का? नाही ना शाश्वत. एखाद्या 80 वर्षाच्या वयोवृद्ध बाबांना विचारा ना, बाबा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आयुष्यामध्ये किती दुःख भोगले हो? ते बाबा म्हणतील, बाबा काय तुम्हाला सांगू, एवढं दुःख भोगले, एवढं दुःख भोगले. त्याच्या पुढे सीमाच राहिली नाही नाही का? सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. आणि हिंडता दाही दिशा शिन पावला, माया वेष्टला जीव माझा. काय म्हणताय जगद्गुरु तुकोबाराया? आयुष्यभर सुख दुःख भोगले, त्या दुःखाच्या पुढे भाग्यवंतांनो अंतपार राहिलेला नाही का? म्हणून संसारिक दुःखाला आपण किती जरी सुख समजलो आणि संसारिक सुखाला किती जरी आपण सुख समजलो, मी सुखी आहे, सुखामध्ये आहे, तरी ते संसारिक सुख भाग्यवंतांनो त्या दुःखाचा सक्का भाऊ आहे. काय म्हणता येईल जगद्गुरु तुकोबाराया? संसारामध्ये सुख आहे का? या संसारिक दुःखाला किती जरी तुम्ही सुख म्हणाले तरी ते सुख नाही का? विश्ववंदनीय ज्ञानोबाराया आणखी सुंदर वर्णन करतायत. आगाविषाचे कांदे वाटोनी, जो रस घेजे पिळोनी, तया नाव अमृत ठेवोनी अमर होनी. काय म्हणतायत ज्ञानोबाराया? एक
व्यक्तीने भाग्यवंतांनो विषाचे कांदे घेतले, वाटले, त्याचा रस काढला, एका बॉटल मध्ये तो रस भरला, त्या बॉटलला लेबल लावला अमृत म्हणून. भाग्यवंतांनो त्या बॉटल मधलं अमृत पिल्यानंतर जीव अमर होईल का? अहो विषयाचा परिणाम काय? मरणच आहे ना. मग संसारिक दुःखाला तुम्ही किती जरी सुख म्हटले तरी ते सुख दुःखाचा सक्का भाव आहे, नाही का? तुम्ही तुमचं आमचं सोडा, पण मोठमोठ्यांची शास्त्राने मुलाखत घेतलेले भाग्यवंतांनो, विश्ववंदनी ज्ञानोबराया सूक्ष्म दृष्टीने चिंतन मांडतायत. इंद्राच्या इंद्रपुरीमध्ये, इंद्राच्या दरबारामध्ये अमृताचे कुंड आहेत, बरोबर ना? हे आपण म्हणत आहोत का? नाही. कोण सांगतंय? ज्ञानोबराया. जेते महासिद्धीचे भांडारी आणि अमृताचे कोठारे आणि जे गावी खिल्लारे कामधेनूचे. इंद्राच्या इंद्रपुरीमध्ये अमृताचे कुंड आहेत भाग्यवंतांनो. मग तो इंद्र अमृत पीत होता का नव्हता? कारण अमृत पिल्यानंतर मनुष्य अमर होतो, हा अमृताचा परिणाम आहे, नाही का? मग इंद्राच्या इंद्रपुरीमध्ये अमृताचे कुंड आहेत. मग ते अमृत पिण्याची इंद्राला सत्ता नव्हती का? इंद्राला कोण पिऊ देत नव्हतं. आणि मग जर इंद्र अमृत पिला, इंद्र अमृत पीत होता, मग तो मरतो कसा? आपण बोलतोय का? विश्ववंदनी ज्ञानोबराया सांगता येईल. मग तया पुण्याची पावटी सवे आणि सवेची इंद्रपलाची उठी उतरे आणि येऊ लागते माघारे मृत्यू लोका. मग इंद्र अमृत पितो. अमृताचा परिणाम असा आहे, अमृत पिल्यानंतर जीव अमर होतो भाग्यवंतानो. मग इंद्र अमृत पितो, मग तो मरतो कसा काय? ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र होऊन मरतात, नाही का? 43,20,000 इंद्राचं आयुष्य आहे, नाही का? मग ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र होऊन मरतात. मग ब्रह्मदेवाचं आयुष्य किती असेल? त्या ब्रह्मदेवाला संसार सागर करून जाता आला का? मग इंद्र अमृत पितो, तू मरतो कसा काय? ज्ञानोबराया आणखी सुंदर चिंतन मांडतायत. कारण अमृत आणि विष हे एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेला आहे, नाही का? समुद्र मंथनाच्या वेळेस अमृतही निघालं आणि विष. मग अमृत आणि विष हे दोघे सख्खे भाव आहेत. एका आईच्या उदरातून त्यांचा जन्म झालेला आहे. म्हणून सख्खे भाऊ असल्यामुळे ह्या भावाचा त्या भावावरती आणि काही दिवसाने का होईना परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. इंद्र जरी अमृत पित असला तरी त्या विषाचा परिणाम इंद्रावरती झाल्याशिवाय राहत नाही. इंद्राला मरावंच लागतं. म्हणून संत आपल्या जीवनामध्ये आलेला अनंत अनुभव भाग्यवंतांनो जगाला व्यक्त करून सांगत असतात. तो अनुभव जगाला सुख प्रदान करणारा असतो. तो अनुभव जगाला सुख प्रदान करणारा अनुभव असतो. तुमचा आमचा अनुभव जगाला दुःख प्रदान करणारा अनुभव आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, संतांचा महिमा एवढा दुर्गम आहे. संसारिक जीवापेक्षा साधक श्रेष्ठ, साधकापेक्षा सिद्ध श्रेष्ठ आणि सिद्धापेक्षा संत श्रेष्ठ.
संतांपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. देव श्रेष्ठ आहे, पण देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहेत भाग्यवंत. कारण देव घेतल्याशिवाय देत नाही. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. तो घेतल्याशिवाय देत, आणि देत्या वेळेस त्याला कोणालाही विचारावं लागत नाही. नाही का? तुझे अवधार्य स्वतंत्र आणि देताल म्हणशी पात्रा पात्र, आणि वैरिया कैवल्या आयशे पवित्र वैरिया हे निधरी. त्याला देत्या वेळेस त्याला कुणाला विचारावं लागत नाही, कारण तो षडगुण संपन्न आहे. नाही का? ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वस्ती जेते. त्याला काही कुणाला विचारण्याची गरज नाही. तो एवढा उदार आहे, भाग्यवंताला पण घेतल्याशिवाय देत नाही. नाही का? उदार तो हरी ऐशी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरे तुझ वर्णिती पवारी. एवढा तो उदार आहे, घेतल्याशिवाय देत नाही. भाग्यवंतानो, द्रौपदीकडून बोटाला चिंदी बांधून घेतली आणि वस्त्रहरणाच्या वेळी द्रौपदीला साड्या पुरवल्या. नाही का? रावणालाही मुक्ती दिली, कंसालाही मुक्ती दिली, शिशुपाळालाही मुक्ती दिली भाग्यवंतानो. आणि जी स्तनामध्ये मारण्यासाठी विष भरून आली तिला सुद्धा मुक्ती दिली. तू हा संकाधिकाचे नेमाने सायुज्य सौरसोदिदला पुतले, आणि विषाची स्तनपाले मारो आली. ती विषाथळामध्ये विष भरून मारण्यासाठी आली, तिला सुद्धा मुक्ती दिली. पण तो जगाचा मालक भाग्यवंतानो घेतल्याशिवाय देत नाही. पण संत कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न करता जगावरती निस्वार्थ प्रेम करणारी कळवळ्याची जात जर कोणती असेल तर संत आईशी कळवळ्या. निस्वार्थ जगावरती प्रेम करणारी कळवळ्याची जात जर कोणती असेल तर संत आईशी कळवळ्याची जाती करीला भाविलपती. बरोबर तुकोबाराया म्हणतायत. काय त्यांचा महिमा माझ्यासारख्या पामराने वर्णन करावा नाही का? संतांचा तो महिमा वर्णावा तो किती, आणि अलक्ष्य लक्ष्य मूर्ती ज्ञानोबा माझा. काय म्हणताय जगद्गुरु तुकोबराया, काय माझ्या ज्ञानोबरायांचा महिमा किती वर्णन करावा नाही का? ज्याने तुमचा आमचा संसार सुखाचा करण्यासाठी भाग्यवंतानो काकेला झोडी लावून
दारोदारी फिरून मादो करी मागून पोट भर. कशासाठी? तुमचा आमचा संसार सुखाचा करण्यासाठी. सांगा भाग्यवंतानो, ज्याला निरबुद्ध प्राणी रेड्या मुखातून वेद बोलवता येतो, ज्यांना निर्जीव भिंत चालविता येते, ज्यांना योगाग्नी पाठीवरती प्रज्वलित करून मांडे वाजता येतात, ज्यांना प्रत्यक्षात लिंगामध्ये बदल करून भाग्यवंतानो स्त्रीचा पुरुष करता येतो. निमिषा मात्रे देही पार केला आणि स्त्रीचा तो केला पुरुष. लिंगामध्ये बदल करून स्त्रीचा पुरुष ज्यांना करता येतो, नव्हे नव्हे ज्यांना मेलेला माणूस भाग्यवंतानो जिवंत करता येतो. मग सांगा, त्याने काकेळा झोळी लावून दारोदार फिरून मादो करी मागून पोट भरावं का? त्याने दारोदार फिरून मादो करी मागून पोट भरावं, हे आश्चर्य नाही? भाग्यवंतानो, सर्व जगाचा संहार करण्याचे सामर्थ्य त्या भगवान शिवांमध्ये आहे, नाही का? त्या भगवान शिवाचा अवतार माझे निवृत्तीनाथ आहेत, नाही का? सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्तीनाथ, स्वामी निवृत्तीनाथ, स्वामी निवृत्तीनाथ, शिवाचा सर्व जगाचे भरण पोषण करण्याचे संहार करण्याचे सामर्थ्य त्या भगवान शंकरामध्ये आहे, नाही का? त्या भगवान शिवाचा अवतार माझे निवृत्तीनाथ आहेत, नाही का? सदा शिवाचा अवतार आणि स्वामी निवृत्ती दाता. सर्व जगाचे भरण पोषण करण्याचे सामर्थ्य त्या जगाच्या मालकामध्ये भगवान विष्णू मध्ये आहे. त्या भगवान विष्णूंचा अवतार माझे ज्ञानोबराय आहे, महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. ते सृष्टी ज्याने निर्माण केली भाग्यवंतानो, तो सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवाचा अवतार सोपान काका आहेत, नाही का? निवृत्ती विष्णू सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेव आहे. आणखी त्या ब्रह्मदेवाचा अवतार सोपान काका आहेत, नाही का? ब्रह्म सोपान तो झाला
आणि भक्ता आनंद वर्तला ब्रह्म सोपान तो झाला ब्रह्म सोपान तो झाला सोपान काका आहे नाही का ब्रह्म सोपान तो झाला आणि भक्ता आनंद वर्तला ज्या मायेने भाग्यवंतानो सर्व जग व्यापलेला आहे त्या मायेने भल्या भल्यांची खोड मोडली भाग्यवंतानो भल्या भल्यांची खोड 60,000 वर्षाची तपश्चर्या कोणाची विश्वामित्राची तपश्चर्याचा अभिमान होता विश्वामित्रा पण त्या विश्वामित्राची सुद्धा खोड भाग्यवंतानो मायेने धडक विश्वामित्राला मारली विश्वामित्रा त्या मायाने धडक मारली विश्वामित्राला धडक मारली विश्वामित्रा आणि रंबे मागे झाला कुत्रा 60,000 वर्षाची तपश्चर्या
तपचर्याच्या पुण्याचा संच पुण्याचं गाठोड विश्वामित्राजवळ होत, पण दुर्बुद्धी ते मना नाही का, आणि कदा नुजो नारायणा, दुर्बुद्धीमुळे रंभेच्या मागे कुत्रा वाहू लागलं. अशी ती माया, ज्या मायेने सर्व जग भाग्यवंतांनो व्यापलेला आहे, त्या आदी माया शक्तीचा अवतार माझी मुक्ताई आहे. आदी शक्ती मुक्ताबाई दाशी जने लागे पायी. आदी शक्ती दाशी जनी लागे पायी आणि आदी शक्ती मुक्ताबाई. मग सांगा भाग्यवंतानो, त्याने काकेला झोळी लावून तुमच्या दारोदार फिरून माधो करी मागून पोट भरावं, हे आश्चर्य नाही का? पण त्याच्यामध्ये भाग्यवंतानं गुह्य लपलेला आहे. तुमच्या मनोवृत्तीमध्ये श्रीमंतीचा झालेला गर्व, ज्ञानाचा झालेला अभिमान आणि या तिकुळाचा अहंकार, याचा माझ्या ज्ञानोबरायांना तुमच्या अंगणापर्यंत जाऊन जवळून अभ्यास करायचा होता. कारण त्यावेळेला तुमच्या अंगणापर्यंत ज्ञानोबरायांना येऊन देत नव्हते, नाही का? देत होते का? पण माधोकरी मागण्याचं नाटक करून, निमित्त करून तुमच्या दारापर्यंत पोचावं, तुमच्या मनोवृत्तीमध्ये भरलेला ज्ञानाचा अहंकार, याती कुळाचा अभिमान, श्रीमंतीचा गर्व, याचा जवळून अभ्यास करता यावा. श्रीमंतीच्या गर्वाने जे बांधले होते, ज्ञानाच्या अभिमानाने, याती कुळाच्या अहंकाराने जे बुडाले होते, त्यांना माझ्या ज्ञानोबरायानावरती काढायचे होते. पैसे बांधले सोडीत आणि बुडाले काळीत,
साकडे फेडीत अर्थाची या. माझ्या ज्ञानोबरायांना बुडालेनावरती काढायचे होते. याती कुलाच्या अहंकाराने जे बांधले होते त्यांना सोडायचे होते. म्हणून माझ्या ज्ञानोबरायांनी माधोकरी मागण्याचं नाटक केलं. भाग्यवंतानो, काय त्यांना माधोकरी मागून खाण्याची गरज होती? व ज्यांच्या द्वारामध्ये हे भाग्यवंतानो, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आयशे मूळ रेरावली. ज्यांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे त्यांच्या घरामध्ये किती संपत्ती असेल. रावणाची बी संपत्ती भाग्यवंतानो माझ्या ज्ञानोबरायांच्या संपत्तीच्या पुढे फिकी पडते, कमी पडते. किती रावणाची संपत्ती होती? लंके माझी घरे किती ती ऐका, सांग तसे संख्या जैशी तैशी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेते, 7 लक्ष तेथे विटे बंदी. कोटी घरे जेते तांब्याने काशाची, शुद्ध कांचनाची 17 कोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी काय म्हणताय जगद्गुरु तुकोबाराया? याची संपत्ती एवढी होती, सांगा ती त्याच्या कवडी गेली नाही ती नाही, आणि कुठं गेली तिचा पत्ताही लागला नाही का? म्हणून ही नाशिवंत संपत्ती आहे. पण माझ्या ज्ञानोबरायांची अविनाशी संपत्ती आहे, अविनाशी नाही का? त्या संपत्तीचा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या संपत्तीचा नाश न होणारी संपत्ती आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, वर्णू काय तो त्यांचा महिमा मी पामरू. काय त्यांचा महिमा माझ्यासारख्या पामराने वर्णन करावा, आणि नकळी साचार ब्रह्मविका. म्हणून संतांचा महिमा वर्णन करण्यासाठी भाग्यवंतानो शब्दाने शब्दाचा कीस काढून कितीही पांडित्य गाजविणारा पंडित जरी असला तरी संतांचा महिमा कळणं भाग्यवंताला अवघड आहे. रामदास स्वामींजवळ एक पंडित गेला आणि रामदास स्वामीला म्हणाला, महाराज तुम्ही ब्रह्म सर्वत्र ओतपोत भरून उरलेला आहे असं म्हणता. समर्थ म्हणाले, हो, ब्रह्म तर जळी थळी काष्टी पाशानी भरून उरलेला आहे नाही का? विठ्ठल जळी स्थळे भरला, रिता ठाव नाही उरला. म्हणून अर्जुना आम्ही नसे ऐसा कौन ठाऊ असे, परीही प्राणियाचे दैव कैसे, जीन मज पाहती देखती. पंडित रामदास स्वामीला म्हणाला, महाराज तुमचा ब्रह्म जर या विश्वामध्ये ओत पोत भरून उरलेला आहे, जळी थळी काष्टी पाशाणी जर भरून उरलेला आहे, तर पंडित भाग्यवंतानो शाना होता नाही का? हो,
का पंडित शहाणा. पंडित लय शहाणे असतात. पंडित शहाणा होता. पंडिताने एक रिकामी वाटी हातामध्ये घेतली आणि समर्थांजवळ गेला आणि समर्थांच्या समोर वाटी ठेवली आणि समर्थांना म्हणाला, महाराज तुमचं ब्रह्म विश्वामध्ये ओतपोत भरून उरलेलं आहे, एवढ्या वाटीमध्ये मला भरून द्या. समर्थांनी सांगितलं, बाबा तुला वाटीमध्ये ब्रह्म भरून पाहिजे, मी जरूर भरून देईन, पण मी सांगल ती गोष्ट तुला करावी लागेल. हो का पंडित शहाणा. शहाणा ना पंडित. मला तुम्ही सांगाल ते मी करीन. समर्थांनी सांगितलं, बाबा या वाटीमध्ये मुळातच ब्रह्म ओत पोत भरून उरलेलं आहे, ती वाटी पहिली रिकामी करून आण आणि नंतर तुला नव्याने मी ब्रह्म भरून देतो. पंडिताने समर्थांच्या पायावरती लोटांगण घातलं आणि पंडित समर्थांना म्हणत आहे, महाराज माझ्यासारखे कितीही पंडित झाले आणि होतील आणि होऊनही जातील, पण संतांचा महिमा कळणं आमच्यासारख्याला अवघड आहे. आमच्यासारख्या शाब्दिकांचं काम बाबा तेथे नाही. महाराज अभंगाच्या संतांचा महिमा कळला. शब्दाने शब्दाचा किस काढणारा, कितीही पांडित्य गाजविणारा पंडित असला तरी संत महिमा कळणं भाग्यवंतांना अवघड आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, बाबानो किती जरी दूध देणारी गाई म्हैस असली तरी कामधेनूची बरोबरी होणार नाही. कारण कावळ्याने सभा जमवली. कावळ्याने सगळे कावळे जमवले, सभा लावली, मिटिंग घेतली आणि कावळा म्हणाला, अरे बाबानो पितृपक्षामध्ये आपल्याला मान असतो, दशक्रियेला आपल्याला मान असतो नाही का, 13व्याला आपलाच मान, 10 पिंडाला आपलाच मान. एवढे मानकरी आपण असताना पक्ष्यांचा राजा मोर कसा, मोराला का प्राधान्य नाही का. पक्ष्यांचा राजा मोर, आपल्याला एवढा मान आहे, आपण एवढे मोठे मानकरी आहोत आणि पक्ष्यांचा राजा मोर. बाकीच्या कावळ्याने विचारले, बाबा तुझं म्हणणं तरी काय आहे, नेमकं तुला काय बोलायचं आहे. कावळा म्हणाला, आपण एक काम करायचं, मोराची आणि म्हणाला माझी स्पर्धा लावायची. कावळे म्हणाले, बाबा स्पर्धा लावायची बरोबर आहे, मोर पिसारा करून नाचेल, तू कावळा आहेस कसा पिसारा करणार. कावळा म्हणाला, तुम्ही काही चिंता करू नका, फक्त स्पर्धा आपल्याला घ्यायची आहे, दिवस ठरवा, वेळ ठरवा.
बाकी सर्व कावळ्यांनी कबूल केलं. स्पर्धेचा दिवस ठरला. मोरालाही सांगितलं, बाबा आपली दोघांची स्पर्धा आहे. एक स्टेजवरती तू नाचायचं, एका स्टेजवरती मी नाचणार. मोर म्हणाला चालेल. बाकी कावळ्याने विचारलं, मोर पिसारा करून नाचेल, तुम्ही कसे काय नाचणार? कावळ्याला विचारलं. कावळा म्हणाला, मी मोराची पिसं खोचेल आणि पिसारा करीत नाही का. कावळ्याने मोराची पिसे खोचली. एका स्टेजवरची मोराने पिसारा केला, दुसऱ्या स्टेजवरती कावळा पिसारा करायला गेला. एक पिसू निघून गेला. काय सांगू दादा, नवळच दिस आणि कावळ्याने खोचल्यात मोराची पिस. त्याचा पुनरा होईल का? आणि जो तो आपल्या जातीवर जायाचा राहील का? नाही. हंसाच्या पंगतीला कावळा बसेल का? गरुडाची गरुड झेप या कावळ्याला येईल का? हंसाच्या पंगतीला कावळा बसेल का? म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, किती जरी दूध देणारी गाय म्हैस असली तरी कामधेनूची बरोबरी होणार नाही. महाराज आपण काय म्हणताय जगद्गुरु तुकोबाराया? बहु जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. जगद्गुरु तुकोबाराया म्हणते, भाग्यवंता संतांचा महिमा कळण्यासाठी आपण स्वतः संत झाले पाहिजे, नाही का? आपल्यातील गुण षड विकार नष्ट झाले पाहिजे. त्यावेळेला संत महिमा कळे. तुका म्हणे अंगी व्हावी ती आपण आणि तरीच महिमा येईल कळो. विठोबा का 15.5 रजतवनी. 15.5 म्हणजे रजतवनी म्हणजे ज्ञानोबारायांच्या वेळेस 15.5 रुपये 1 तोळ्याचा सोन्याचा भाव होता. का 15.5 रजतवनी तैशी स्तुतीची बोलली. उभयाची माता ठेवीची चरणी हेची भली. हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा. करवील तैशी केली कटकट वाकुडे कानीट देव जाणे झायरी शिवा. या भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. स्वानंद सुखनिवासित मोनिदी गणेशनाथ बाबांच्या चरणी समर्पित करतो. आदिनाथ बाबांच्या चरणी समर्पित करतो. आमचे श्री गुरु कैलासवासी हरिभक्त पारायण तुकाराम दादा करंजे झाली शिवा दादांच्या चरणी समर्पित करतो. सद्गुरुनाथ मोरे माऊलींच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व संत मायबाबांचे दर्शन घेऊन
येथे सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वरा